सब ठीक है। हम दोनों एक है नहीं भारत आज माझा जन्मदिवस हा सोमवारलाच झाला. माझ्या आईने सांगितलं का मी जेव्हा जन्म झाला सोमवार होता, श्रावण महिना होता. म्हणजे श्रावण महिनाही आजचा आहे, सोमवार दिवसही आहे. त्याच्यामुळे जे काही असेल मी शिवजीचा भक्त आहे. त्यामुळे आणि आज नागपंचमी आहे, असा हा साखर योग आलेला आहे आणि त्या निमित्त माझा जन्मदिवस आहे. सकाळपासून मी शिवजीची पूजा केली आणि मी पाहतो आहे का जन्मदिवस म्हणजे काय. माझ्याकडे जे शुभचिंतक लोक येत आहेत, जे मला शुभेच्छा देत आहेत, ह्या लोकांची कृपा असल्यामुळे माझा जन्म आहे. आणि मी या निमित्ताने माझ्या जन्माने एकच मी सांगेल की सगळ्यांनी एकजूट राहा. जर आपल्याला प्रगती करायची असेल किंवा आपल्याला माझी प्रगती व्हायची जर शुभेच्छा काय देत आहे की भाऊ तुम्ही भविष्यात काहीतरी झाले पाहिजे, तर आपल्याला एकजूट राहणं आहे, करायची गरज आहे. कारण आपला देश आज 4थ्या स्थानावर आलेला आहे. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे 12 वर्षामध्ये त्या देशाला घेऊन पोहोचवलं आहे. परंतु दुश्मन जेव्हा प्रगती होते त्यावेळेस कुठे ना कुठे आपल्याला कुठे ना कुठे प्रगती थांबवण्यासाठी प्रयत्न करतात आणि ही प्रयत्न चालू होण्याची शक्यता आहे. म्हणून सगळ्या समाज बांधवांनी सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र यायचं आणि एकत्र येऊन आपला राष्ट्र मजबूत करायचा आहे. पहिले आपला प्रभाग मजबूत करा, त्याच्यानंतर आपला शहर मजबूत करा, त्याच्यानंतर राष्ट्र मजबूत होईल. एवढीच मी माझे शुभचिंतक जे काही आले असेल त्यांना मी आजच्या वाढदिवशी सांगतो. आणि आज माझ्या वाढदिवसाला ज्यांनी मला माझ्या शुभेच्छा त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिनिधींमध्ये आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी त्यांनाच पहिली शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज हा त्रिकोणी संगम झालेला आहे. श्रावण सोमवार आहे, नागपंचमी आहे आणि ते त्यांचा वाढदिवस आलेला आहे. त्यांचं हे निस्वार्थ सेवाचं जे प्रेम मला दिसून येते. लोक येतात न सांगता आज सगळे लोक आले आणि त्यांना शुभेच्छा देत आहे. तर गेल्या 15 वर्षापासून आमच्या जे काही काम सुरू आहे म्हणजे कोविडच्या काळापासून त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन जे जनतेच्या सेवेशी ते जोडलेले आहे. कोविड काळामध्ये असो किंवा हे गणपती गणेशजी असो, देवी असो किंवा कोणी औषधाला पैसे नसेल, कोणी ॲडमिट असेल, ही जी त्यांचा सेवाभाव आहे हे मला काही माहिती नसते पण हे करत असतात. त्या सेवाभावाने आज आता आम्ही मॅकडोनाल्डमध्ये सुद्धा त्यांचा केक कापला तिकडनं येत होती, तर तिथेसुद्धा महाप्रसाद त्यांच्या वाढदिवसानुसार निमित्त सुरू आहे. म्हणजे अशी जगप्रसिद्धी त्यांची झाली आहे की भाऊकडे गेलं तर कधी आपण खाली हाताने येणार नाही, असं त्यांची प्रसिद्धी झाली आहे. आणि ते सगळ्यांसाठी करतात, त्यात गोर गरीब जवळचा दूरचा असं काही भेदभाव नाही. ते सतत कार्य करत असतात आणि त्यांनी ते घराला वेळ देण्यापेक्षा जास्त जनतेला जास्त वेळ देतात. आणि पार्टीचे पण जेही काही कामं असले, कार्य असले ते निश्चितच पार पडतात. आणि आजच्या दिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला भरपूर येत आहे. तर हे एक आमच्यासाठी चांगली संधी आहे. उद्यासुद्धा आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दर श्रावण महिन्यात रुद्राभिषेक होत असतो. गेले 15 वर्ष झाले रुद्राभिषेक असतो आणि मोठ्या प्रमाणात लोक येतात आमच्याकडे. त्यांनाही ते काहीतरी वेगळं वाटतात. तर आम्हाला पूजेलासुद्धा लोक येतात की आम्हाला ती पूजा पाहायला मिळाली पाहिजे. आणि त्यानंतर ते सगळं 2 बसेस घेऊन पचमणीला जातात आणि तिथे जी पूजा आतमध्ये मंदिरात ती कोणालाच करू देते, त्यांना ती पूजा करू देते. हे नवल सगळ्या बसच्या व्यक्तींना वाटत असते की इथे कोणालाच उपलब्ध नाही आहे तिथे बसणं, पण यांच्यामार्फत त्यांना बसायला मिळतं आणि तिथे अभिषेक करायला मिळतं. ही खूप भाग्याची गोष्ट असते. या प्रभागातील लोकांना आपल्या ज्या काही समस्या आहे SIR वाढवा, कारण आता हे सगळे पार्टीचेच लोक आहेत. त्यांना सांगू इच्छितो घरोघरीत आपण जाऊ शकत नाही, पण आज ते आले तर त्यांना म्हणतो की SIRचं वाढलं तर आपलंच पार्टीचं काम आहे हे. आणि उद्या इलेक्शन आलं काही तर आणि अजून काही समस्या असला, कारण आता पार्टीमार्फत जर ठेवलं की बा आपल्याला इलेक्शन कार्ड आवश्यकच आहे, हे सुद्धा आवश्यक आहे.
मतदान म्हणूनच नाही, पण ते पार्टीचं कार्डही आवश्यक आहे. तिथं SIRची हे करा आपण असं म्हणतो त्यांना. त्यानंतर आमच्या गडकरी साहेबाचं जे लक्ष आहे की 5 लाख वृक्ष लागले पाहिजे, तर आपण प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण घेऊन मी तुम्हाला झाडं आणि गडकरी ते प्रोव्हाइड करते, तुम्ही ते करा. आम्ही वृक्षारोपणला येऊ. आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे, आता आमचा महिला आघाडीमार्फत सावंत झुला आहे आमच्या KT नगर गार्डनला, म्हणजे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहा, भाग घ्या. कारण महिलांना ही चांगली एक संधी असते महिलांचा कार्यक्रम. आणि या श्रावणानिमित्त दरवर्षी श्रावण झुला होत असतो आणि प्रत्येकाला गिफ्ट देणार आहे, प्रत्येका त्याच्यात भाग घेणार आहे आणि पार्टिसिपेट होत आहे, त्यांना गिफ्टचं सुद्धा. या वाढदिवसाचा एकच संकल्प आहे, माझ्या हाताने गोर गरीब शोषित पीडित लोकांची सेवा घडत राहो. मी ईश्वरचरणी एवढंच मागतो का मला निरोगी ठेवा. माझे कार्यकर्तेसुद्धा मला म्हणतात, भाऊ तुम्ही निरोगी राहिले पाहिजे, तुम्ही सदृढ राहिले पाहिजे. मी देवाला तीच प्रार्थना करू, बाकी मला पैसा नको, मला ईश्वराने मला गोरगरीब लोकांची सेवा होईल इतकं मला सामर्थ्य शक्ती निर्माण करो, एवढंच मी मला या ठिकाणी मागतो आहे, देवालाही मागतो. आणि माझ्या प्रभागातील नागरिकांना एकच म्हणणं आहे का सगळेजण एकजुटीने राहा आणि एकजुटीने कोणतेही कार्य त्यांच्या कार्यामध्ये, त्या होणाऱ्या कार्यामध्ये मी तन मन धनाने त्यांच्या पाठीशी राहील. माझ्याकडे गणपती मंडळ आहेत, माझ्याकडे देवीचे मंडळ आहे, माझ्या काही सार्वजनिक संस्था आहेत जे समाजोपयोगी कामं करतात. त्या लोकांना माझी एकच विनंती आहे का समाजाच्या प्रती आपली जागरूकता ठेवून समाजोपयोगी कामं करा. सदैव तुमच्या पाठीशी हा नरेश बडे राहील, एवढी मी या ठिकाणी माझ्या नागरिकांना सांगू इच्छितो. रामताई आहे, बाजीप्रभू नगर. हो. तिथे पडून